नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. भारताचा प्रजासत्ताक दिन हा 1950 साली सुरू झाला असला तरी पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 सालापासून झाली. त्याच्यामध्ये सर्वोच्च असा जो बहुमान आहे तो भारतरत्न, मग त्याच्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि सर्वात शेवटी पद्मश्री असे त्या पुरस्कारांची विभागणी केली जाते. या पद्मश्री हे सर्व पुरस्कार जे आहेत हे विविध क्षेत्रांमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या काही भारतीय नागरिक किंवा कधी कधी जे अनिवासी भारतीय आहेत पण त्यांनी अतिशय अतुलनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना हे पद्म पुरस्कार दिले जातात. भारतात मोदी सरकार आल्यापासून या सर्व पद्म पुरस्कारार्थी जे निवडले जातात त्याच्यामध्ये काही जाणीवपूर्वक बदल केले गेलेले आहेत. काही वर्षीच्या पुरस्कारांवरती त्याची छाप दिसते. यातच यावर्षी तामिळनाडू, केरळ, आसाम, पुद्दुचेरी या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. याचा काही प्रभाव या पुरस्कारांच्या यादीवर पडलाय का? या वर्षीच्या यादीचं नेमकं वैशिष्ट्य काय? हे सर्वच प्रश्न आपल्याला पडले असतील आणि या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की गेले काही वर्षांपासून या पद्म पुरस्कारार्थींच्या यादीमध्ये काही बदल होत आहेत, काही बदल जाणीवपूर्वक केले जात आहेत. हे बदल नेमके कोणते आहेत? आपलं विश्लेषण काय? 2014 सालानंतर मोदी सरकार आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी बदल करायचा, सकारात्मक गोष्टी घडवायचा प्रयत्न केला. आणि त्यातलाच एक भाग म्हणून मला असं वाटतं पद्म पुरस्काराचे जे पूर्वीचे मापदंड होते किंवा पूर्वी ज्या व्यक्तींची निवड झाली होती तशा व्यक्ती आता आपल्याला दिसत नाहीत. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे की ज्या खऱ्या अर्थाने ज्याला आपण राष्ट्रीय हिरो म्हणू अशा व्यक्तींना जाणीवपूर्वक निवडण्याचं एक सूत्र या सरकारने अवलंबलेलं असतं. त्यामुळे उपेक्षित, वंचित, आदिवासी जे प्रसिद्धीपासून दूर आहेत आणि काही दशकं सातत्याने समाजासाठी काम करतायत, मग ते काम कृषी क्षेत्रात असेल, पर्यावरणामधलं असेल, पाण्यामधलं असेल, वैद्यकीय संशोधन असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं की जी निरलसपणे कुठल्याही पुरस्कारासाठी नाही तर समाजाला पुरस्कार मिळावा याच्याकरता जे काम करतायत त्यांच्याकरता हे पुरस्कार दिले जातात. संशोधनाला इतकं महत्व पद्म पुरस्कारात मी पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळे तुमचं म्हणणं अतिशय, निरीक्षण अतिशय बरोबर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या पुरस्कारामध्ये जी नावं आहेत, मुळात ती नावं आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो पत्रकारांना सुद्धा गुगल करावं लागतं की हे नाव नेमकं आहे काय, यांनी काय केलं, आणि गुगलवर याची फार माहिती सापडत नाही. याचं कारण गुगलसाठी, गुगलच्या प्रसिद्धीसाठी ही माणसं कामच करत नाहीयेत. अहो, कोणी आयुष्यभर खपून लाखभर झाडं लावतंय. तुम्हाला सांगा याची कुठेही जगात नोंद होत नाही. परंतु आज जेवढा ऑक्सिजन निर्माण होतो, जेवढं पृथ्वीचं तापमान कमी व्हायला मदत होते, ग्रीन कव्हर वाढतं, ते पाहता हे काम किती मोठं असेल. अशा प्रकारच्या मंडळींचा सत्कार हे एक शुभ लक्षण आहे असं माझं मत आहे. परंतु अशा विविध वेगळ्या क्षेत्राच्या म्हणजे त्यांना आपण म्हणू की जे प्रसिद्धीपासून अतिशय दूर आहेत, प्रसिद्धी लोलूप नाही आहेत, अशा पद्धतीचे जे व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना जेव्हा पुरस्कार मिळतो त्याच्या समारंभाचं चित्रण सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्या तो समारंभ जो सुद्धा प्रेक्षणीय असतं. हा समारंभ कसा होतो याच्याबद्दल काय सांगाल? याचं कारण काय माहितीये का मित्रा? यांच्या निवडीमध्ये मला काही कॉमन गोष्टी आढळतात आणि त्या कॉमन गोष्टी अशा आहेत की ती माणसं फेमस नाहीत. त्यामुळे फेमस नाहीत, सेलिब्रिटी नाहीत, पेज 3 वर नाहीत, त्यामुळे मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे कॅमेरे, फ्लॅश लाईट वगैरे असं काही नाहीये. त्यामुळे त्यांची इन्फॉर्मेशन फारशी अवेलेबल नाही. त्यामुळे त्या दरबार हॉलमध्ये बसलेल्या मंडळींपैकी फार कमी लोकांना त्यांच्याशी किंवा कोणाला माहिती नसतेच, अशी ती माणसं आहेत. दुसरी गोष्ट, ही माणसं पण आपलं जे क्रांती करायचं काम आहे ती क्रांती अत्यंत शांततामय विधायकरित्या करतं आणि त्याची जाहिरात नाही तर त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसतो. ज्या गोष्टीची जाहिरात दिसते त्याचा इम्पॅक्ट नसतो आणि ज्याचा इम्पॅक्ट असतो त्याची जाहिरात नसते. एक लक्षात घ्या, नगरसेवकांचे तुम्हाला जाहिरातीचे फ्लेक्स दिसतात, काम दिसत नाही. इकडे कामं दिसतात म्हणून त्यांचे फ्लेक्स लावायची गरज उरत नाही. हे का व्हिजिबल असतं? तिथे बसल्या प्रत्येकाला जाणवतं की याच्यामुळे जमिनीवर काहीतरी मोठा फरक पडलाय. आणि दुसरी गोष्ट, यातल्या कोणीही मला कुठलं तरी अवॉर्ड मिळावं, मला काहीतरी रिकग्निशन मिळावं, समाज मान्यता मिळावी याच्याकरता काम करत नाहीये, तर समाजाच्या अस्तित्वाला मान्यता मिळावी याच्याकरता काम करतायत. ही सगळी मंडळी जमीन से जुडे हुए हैं. त्यामुळे ते येतात तेव्हा त्या प्रसंगासाठी एक वेगळा भरजरी पोशाख असं काही नसतं.
जे खेडूत असतात ना ते तसे येतात, त्यांच्या डोक्यावर तसंच मुंडासं असतं, तसेच ते त्यांचे साधे कपडे असतात. काही लोक गावात चप्पल घालत नाहीत, ते दिल्लीला पण अवॉर्ड घ्यायला चप्पल न घेताच येतात. हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ते जेव्हा राष्ट्रपती भवनमध्ये येतात आणि तो पुरस्कार स्वीकारला जातात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सगळी चमक दमक, ते मोठा हॉल, हंड्या झुमरं, एवढी मोठी माणसं पाहिल्यानंतर एक प्रकारचं बुजले पण येतं. आणि ते बुजले पण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. एकतर त्यातल्या अनेकांनी आपल्या गावाची वेस आयुष्यात कधी ओलांडली नसते. गाव ओलांडलं तर तालुका ओलांडला नसतो, तालुका ओलांडला तर जिल्हा ओलांडला नसतो, आणि जिल्हा ओलांडला तर राज्य तर मुळीच ओलांडलेलं नसतं. अनेकांनी महाराष्ट्रातल्या मला असे माहिती आहेत की ज्यांनी मुंबई पहिल्यांदा आयुष्यात पाहिली जेव्हा मी त्याला मुंबईला इंटरव्ह्यूला घेऊन आलो. हे तुम्हाला मी अशा करता सांगतोय की ही अंधारात पणती लावायची काम करणारी माणसं त्या विजेच्या चमचमाटापुढे, कॅमेऱ्याच्या फ्लॅशलाईट पुढे काहीशी बुजून जातात, आणि त्यांच्या या कार्याच्या उंचीनं तिथे बसलेली मोठी माणसं दिपून जातात. असा हा नयनरम्य सोहळा आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो. त्या सोहळ्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण जेव्हा अशा काय आपण त्याला म्हणतो की समाजापासून अतिशय दूर राहून, प्रसिद्धी परामुख राहून हे लोक कार्य करत असतात, त्यांचं सगळं कार्य चालू असतं, अशा व्यक्तींना जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा समाजात नेमकी काय प्रतिक्रिया उमटते? चांगल्या वाईट दोन्ही प्रतिक्रियांबद्दल आम्हाला सांगा. तुम्हाला एक फार चांगला प्रश्न विचारल्याचं कारण, जेव्हा अशा व्यक्तीला पुरस्कार मिळतो तेव्हा तिथे दस्तूर खुद्द त्यांचं कौतुक करायला, राष्ट्रपती तर त्यांना पुरस्कार देतातच, पण पहिल्या रांगेमध्ये तुम्हाला या देशाचे पंतप्रधान असतात, मंत्रिमंडळ असतं, न्यायमूर्ती असतात, अशी अनेक डिग्निटरीज तिकडे बसलेले असतात. इतर अनेक पुरस्कार प्राप्त तिकडे मान्यवर असतात, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असतात. या निमित्तानं एक मेसेज जातो, आणि तो म्हणजे भारताची खरी संपत्ती, जीडीपी वाढतोय, एक्सपोर्ट वाढतोय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढतायत, याचं कौतुक तर आहेच. परंतु आमची खरी श्रीमंती काय आहे, तर आम्ही जीडीपीच्या आकड्यांपेक्षा, एक्सपोर्टच्या आकड्यांपेक्षा उंच उभी केलेली ही माणसं, की जी आपत्तीतून संपत्ती निर्माण करतात. तेव्हा या देशाची खरी संपत्ती काय असेल, तर ती संपत्ती म्हणजे ही माणसं आहेत. आणि या पद्म पुरस्कारांनी केवळ आपण त्यांना काही एक त्यांचं रेकग्निशन, त्याची नोंद घेतली, बाबा धन्यवाद एवढं म्हणत नाही होत, तर हे अशा प्रकारच्या व्यक्तींचा सन्मान करून आपण तरुणांसमोर एक आदर्श व्यक्त करत असतो की तुमच्या समोर चांगलं काही घडत नाही असं म्हणता, ते आज या निमित्ताने दाखवतोय. माझा एक अनुभव इथे शेअर करावा असं वाटतो. ते म्हणजे खानदेशातल्या राईबाई पोपेरे, बीजमाता राईबाई पोपेरे यांची पहिली मुलाखत, मला असं वाटतं मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. अनेक वर्षापूर्वी पहिली मुलाखत मी घेतली तेव्हा कॅमेराकडून बघून बोलणं हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. तसेच ते टोप पदराचं लुगडं घालून तशाच बसल्या होत्या, आणि त्या बाईंनी देशी वाणं वर्षानुवर्ष सांभाळलेली होती. पुढे हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळाली, आणि मग त्यांना शेवटी पद्मश्री पुरस्कार मिळाला. तीच गोष्ट आमच्या पोपटराव पवारांची आहे, गिरीश प्रभुणेंची आहे. यांच्या मुलाखतीच्या नंतर जगाला कळलं, आणि मग त्यांना पुरस्कार मिळाले, आणि त्या पुरस्कारामुळं त्यांची जी जीवन पद्धती आहे, तसं जीवन आपण जगावं अशा वाटणाऱ्या युवक युवतींची संख्या खूप प्रमाणात वाढली. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची निवड ही, त्यांचा जेवढा आदर सन्मान आहे त्यापेक्षा युवकांना जास्त मोठं असं प्रेरणास्थान आहे. सर, तरी सुद्धा आपण जेव्हा प्रस्तावनेत बोलत होतो त्यामध्ये आपण काही राज्यांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये तामिळनाडू आहे, केरळ आहे, आसाम, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी या राज्यांमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या पद्म पुरस्कारांमध्ये काही निवड जाणीवपूर्वक केल्या गेल्या का? कारण जर बघितलं, ही यादी बघितली तर पद्मभूषण पुरस्कारांमध्ये 3 पुरस्कार हे फक्त केरळ राज्याला दिलेले. याच्यात नेमकं काय अर्थ निघतो, ह्याच्याबद्दलचं आपलं विश्लेषण काय? मी बरोबर निरीक्षण केलेलं आहे की पण हे होत असतं. आणि माझं म्हणणं आहे की ज्यांना पुरस्कार मिळाले ते अयोग्य आहेत का, तर मी त्याविषयीची टीका करेन. परंतु केरळमध्ये 5 पैकी 3 पद्म पुरस्कार मिळाले. त्यांची नावं गैर आहेत का मला सांगा. 5 पैकी जे 3 पद्मविभूषण केरळमधले आहेत, त्यातले एक आहेत व्ही.एस. अच्युतानंदन. हे कम्युनिस्ट पक्षाचे फाउंडर, ज्याला संस्थापक म्हणून अनेक वर्ष अध्यक्ष होते.
केरळाचे मुख्यमंत्री होते आणि समाज जीवनाशी अत्यंत जोडलेला, आणि आज केरळमध्ये आपण जी प्रगती पाहतोय त्या प्रगतीची एक प्रकारे पायाभरणी ज्यांनी केली ते अच्युतानंदन आहेत. त्यांना पुरस्कार मिळाला तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाहीये. तसंच के टी थॉमस आहेत. के टी थॉमस हे सर्वोच्च न्यायालयाचे हे अतिशय आदर स्थान निर्माण केलेले असे न्यायाधीश होते. त्या के टी थॉमस यांना मिळाले, त्याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप असायचं काही कारण नाहीये. त्यामुळे आता याच वर्षी नेमकं केरळच्या लोकांना का मिळालं, तर माझं असं मत आहे की मिळालं याचं कारण या वर्षी त्यांना द्यावंसं वाटलं किंवा निवडणुका असा निष्कर्ष तुम्ही काढत असाल. परंतु मामुटीला मिळालं. मामुटी एक फार मोठा कलावंत आहे. जर त्यांनी हिंदीमध्ये काम केलं असतं तर त्यांना खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली असती. हॉलिवूडमध्ये काम केलं असतं तर खरंच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली असती. तेव्हा केरळाने उर्वरित भारताला काय दिलं, तर अनेक लेखक, कलावंत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जसे दिले तसं मी अत्यंत आदराने मामुटींचं स्थान घेईन. त्यामुळे हे असं होत असतं की ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या राज्यावर जरा प्रेम अंमळ जास्त होत असतं. हे पूर्वीच्या राज्यातही होत होतं, तसंच ते आत्ताही होत आहे. त्यात काही विशेष वावग्या असं म्हणणं नाही. वावग्या व्यक्तीला दिलं तर टीका होऊ शकते. यातल्या एकही व्यक्ती वावगी आहे असं मला वाटत नाही. पण तरी सुद्धा आजचा सत्ताधारी किती म्हटलं तरी भाजप सत्ताधारी आहे, पण तो सातत्याने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी असतील, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव असतील आणि आता आपण जे उल्लेख केला केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांसारख्या व्यक्तींना जे भाजपच्या विचारसरणीला कायमच विरोध करत आले, अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन भाजप काही संदेश देऊ इच्छित होता. आपल्याला काय वाटतं? निश्चित एक संदेश देऊ इच्छितोय की ते म्हणजे तुमचं राज्य कुठलंही असो, तुमची विचारसरणी कुठलीही असो, ती भाजपशी भिन्न असो, परंतु तुम्ही देशहिताचं काम वर्षानुवर्ष निर्लसपणे जर करत असाल तर राजकीय मतभेद क्षणभर बाजूला ठेवून जेव्हा पद्म पुरस्काराची निवड केली जाते तेव्हा त्यात कुठलाही डावा उजवा असा विचार केला जात नाही, तर तो दिला जातो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो कसा फरक पडलाय बघा. आपल्याकडे बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ज्योती बसू जे 3 दशकाहून अधिक काळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर काही काळ बुद्धदेव भट्टाचार्य होते आणि त्याच्यानंतर आता ममता दीदीचं राज्य आलेलं आहे. आता या बुद्धदेव भट्टाचार्य यांना 2022 साली पद्मभूषण देण्यात आलं. आता त्यांना पद्मभूषण देण्यात आलं तेव्हा कम्युनिस्ट पार्टी ज्याचे ते सदस्य आहेत त्यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांना तो पुरस्कार स्वीकारण्यापासून वंचित केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही हे स्वीकारू शकत नाही. म्हणजे राजकीय सूड भावना इतकी आपल्याकडे पराकोटीला आहे की तुमच्या एका नेत्याला 3रा सर्वोच्च नागरी सन्मान मिळतो आणि तुम्ही तो त्याला स्वीकारू देत नाही. तीच गोष्ट प्रणव मुखर्जी यांची. म्हणजे हे काही फक्त भाजपच्या काळात घडते असं नाही. तुम्हाला मी सांगतो नरसिंहराव यांच्या काळामध्ये एस नंबूद्रिपाद हे जे कम्युनिस्ट नेते आहेत त्या नंबूद्रिपाद यांना पद्म पुरस्कार दिला गेला होता. तेव्हा सीपीएम पार्टीने असं सांगितलं होतं की आम्ही जनतेसाठी काम करतो, पुरस्कारासाठी काम करत नाही, आणि त्याला तो पुरस्कार घेण्यापासून वंचित केलेलं होतं. आज जेव्हा अच्युतानंदन यांना पुरस्कार मिळतोय तेव्हा बहुधा सीपीएम पक्षाची मनोभूमिका बदललेली असावी. याचं कारण त्यांच्या कुटुंबियांनी या पुरस्काराचं स्वागत केलंय आणि अत्यंत नम्रतापूर्वक आम्ही तो पुरस्कार स्वीकारतो हे त्यांनी जाहीर केलंय. हा बदल लक्षात घ्या. त्याचबरोबर जेव्हा भारतीय जनता पक्षाने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिलं किंवा त्यानंतर नरसिंहराव यांना दिलं, त्याची पार्श्वभूमी काय तुम्ही लक्षात घ्या. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती पदानंतर निवृत्त झाल्यानंतर त्याला तो पुरस्कार देण्यात आला. पण या मधल्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी संचालनाला प्रमुख पाहुणे म्हणून जाऊन त्यांनी एक भाषणही केलेलं आहे. त्याचबरोबर संस्थापक हेडगेवार डॉक्टर हेडगेवार त्या परमपूजनीय हेडगेवारांच्या घरी जाऊन ते घर त्यांनी डोळे भरून पाहिलं आणि अभिप्राय पुस्तकामध्ये आपला एक सुंदर अभिप्राय नोंदवला. आणि भारत मातेचा एक महान सुपुत्र इथे राहत होता
अशी त्यांनी ओळ लिहिलेली आहे. याच्यावरून काँग्रेसनी त्यांना पुरस्कार मिळाल्यानंतरही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला नाही. तीच गोष्ट पी व्ही नरसिंहराव यांच्या बाबतीत आहे. मग असा प्रश्न उपस्थित राहतो की असहिष्णू आहे कोण? एका घराण्याव्यतिरिक्त तुमच्या विचार पक्षामध्ये इतर कोणाला पुरस्कार मिळायचा अधिकार नाही आहे का? मला असं वाटतं की या पुरस्कारांकडे पक्षीय मतभेद विसरून आपण पाहायला शिकलं पाहिजे. हा, पण इकडे एक गंमत मात्र मला दिसतीये, आणि ती म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वे सर्वा असलेले शिबू सोरेन यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. एकीकडे त्याला पद्म पुरस्कार मिळतोय, आणि त्याच वेळेला त्यांचे चिरंजीव असलेले झारखंडचे मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांना ईडीनी कारवाई करून अटक केलेली होती. त्यामुळे एकीकडे दूषण कुटुंबामध्ये आणि दुसरीकडे पद्मभूषण, असे एकाच वेळी ते सोरेन कुटुंबामध्ये आपल्याला होताना दिसतंय. त्यामुळे राजकीय सूड ते राजकीय फेरमांडणी असा हा प्रवास आहे. तुम्ही आता हे सगळं सांगितल्यानंतर सगळं एकदम चमत्कारिक आहे. राजकारणाचा खेळ कसा चालतो हे सगळ्यांसाठी अगम्यच असतं. परंतु आपण महाराष्ट्राबद्दल बोलणं सुद्धा महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत अनेक मान्यवरांना आतापर्यंत पद्म पुरस्कार मिळाले आहेत. भारतरत्न सुद्धा पुरस्कार महाराष्ट्रातल्या कित्येकांना मिळालेले आहेत. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र या पुरस्कारांमध्ये कुठे आहे? महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या मान्यवरांना या पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय, याच्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये मुंबई हे एक प्रकारे बहुभाषिक अशा स्वरूपाचं शहर आहे. उद्योगाची आणि व्यापाराची जननी असलेलं हे शहर आहे. त्यामुळे इकडे 18 पगड जाती धर्माचे आणि संपूर्ण भारतातून लोक स्थायिक होतात, आणि ते एक प्रकारे मुंबईकर महाराष्ट्राचेच बनतात. परंतु तरी देखील मूळ मराठी असा जो आपण निकष लावला तर त्याच्यात महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे. इतर भाषिक आहेत, परंतु मुंबईत जन्माला आले, मुंबईत वाढले असेही आपल्याकडे आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला आणि पंजाबदा पुत्तर म्हणून ज्यांनी आपली सिनेमामध्ये ओळख केली, त्या धर्मेंद्र यांची कारकीर्द बहरली या मुंबईत महाराष्ट्रात, आणि त्यांचा मृत्यू देखील तिथेच झाला. त्या धर्मेंद्रला पद्मभूषण मरणोपरांत देण्यात आलं. तसंच जाहिरात क्षेत्रात अक्षरशः चमत्कार घडवणारे पियुष पांडे, या पियुष पांडे यांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे. व्यापार उदीम व्यापार, विशेषतः आर्थिक व्यवहार याच्यात उत्तम निष्कलंक काम करणारे उदय कोटक यांना हा दिलेला पुरस्कार हा उद्योग जगताच्या देशसेवेला दिलेली फार मोठी दाब आहे असं मला वाटतं. क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याचा जन्म मुंबईत झाला आणि ज्याची कारकीर्द मुंबईतूनच सुरू झाली, अशा रोहित शर्माला हा पद्म पुरस्कार देण्यात आला. ही अतिशय जमेची बाजू आहे. बापूराव बोधे आणि श्रीरंग लाड, भिकल्या धिंडा आणि रघुवीर खेडकर हे तर अस्सल मराठी मातीचे, मराठी भाषेचे लोक आहेत. त्यातले भिकल्या धिंडा आहे, त्यांची मी एक मुलाखत केली होती. हे कोणालाही नाव माहीत नसेल. पारपा अशा नावाचं एक वाद्य असतं की जे ठाणे जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात काही विशिष्ट भूभागामध्ये या मंडळींनी शेकडो वर्ष जिवंत ठेवलंय. त्यात नवनवीन प्रयोग केलेत. विविध प्रकारच्या फळभाज्यांच्या सुकलेल्या ह्याच्यापासून ते बनवलं जातं, आणि त्याचा एक विलक्षण नाद असतो. तो नाद ऐकता क्षणी शरीर आणि मन दोन्ही डोलायला लागतं. हे वाद्य जिवंत ठेवून त्याच्यात इनोव्हेशन करायचं, ते मोठ्या पातळीवर न्यायचं, एक मोठं काम भिकल्या धिंडा यांनी केलेलं आहे. तीच गोष्ट आहे आमच्या रघुवीर खेडकर यांची. खरं तर हा पुरस्कार त्यांच्या आईला म्हणजे रोशन सातारकर यांना मिळाला पाहिजे होता. परंतु ठीक आहे, आज आपल्या मुलाला हा पुरस्कार मिळाला बघून त्या माऊलीच्या डोळ्यात देखील त्यांनाही एक प्रकारे सद्गरित झाल्यासारखं परमेश्वराच्या कृपेने झालं असेल असं वाटलं असेल. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की तमाशा कलावंतांना आपल्याकडे पद्म पुरस्कार आजवर मिळालेले नाही आहेत. ते या निमित्ताने मिळाले. बापूराव बोधे यांची समाजसेवा किंवा श्रीरंग लाड यांनी कापूस या क्षेत्रात केलेलं अफलातून काम याची नोंद मला असं वाटतं फार महत्वाची आहे. एक आणखीन पुरस्कार लक्षणीय आहे, तो म्हणजे एक विनोदवीर ज्याला आपण म्हणू असे सतीश शहा, त्यांचं नुकतं निधन झालं आणि त्यांना मरणोपरांत पद्म पुरस्कार मिळालेला आहे. अशोक खाडे हे सांगली जिल्ह्यातून अत्यंत गरिबीतून वर आलेला माणूस. टक्के टोणपे खात त्यांनी शेवटी दास ऑफशोर अशा प्रकारचा आपला व्यवसाय उभा केला.
शेकडो तरुणांना नोकरी दिल्या. एवढंच नाही तर अगदी हाय एंड इंजिनिअरिंग वर्क करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यांचा सन्मान हा एक प्रकारे समाजातल्या वंचित घटकाचा बहुमान आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण झालेली असेल. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं गेलं, परंतु त्यांची 6 दशकांची समाजसेवा मात्र आम्ही नजरेआड करतो, असे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. या भगतसिंग कोश्यारींना, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत ते, त्यांना मिळालेला हा पुरस्कार ही मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठीची अत्यंत सुखद अशी बाब आहे. शेवटी जाता आता एकच सांगतो, यातला एक पुरस्कार ज्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होत आहे तो म्हणजे सत्यनारायण नुवाल. सत्यनारायण नुवाल यांनी नागास्त्र नावाचं जे आपल्याकडे टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, त्याच्यामुळे भारताच्या संशोधन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार ही अशाच प्रकारे फार मोठी अचीवमेंट आहे असं माझं मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र या पुरस्कारात आहे आणि त्यातून महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे हा संदेश जातो. सर, तुम्ही आज आम्हाला या पद्म पुरस्कारांच्या बद्दल आपण चर्चा केली. ह्या पद्म पुरस्कारांचे नेमके अन्वय अर्थ काय असू शकतात ह्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पद्म पुरस्कारांचं समाजामध्ये किती महत्व आहे ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विशद करून सांगितलं आणि आम्हाला वेळ दिलात आणि या प्रश्नाची चर्चा केली त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते उदय निरगुडकर सर. आज पद्म पुरस्कारांबद्दल आपण बोललो. या पद्म पुरस्कारांचं विविधांगी विश्लेषण आपण केलं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.